काय मग पब्लिक, काय म्हणता? आता तुम्हाला असं वाटत असं खडबडीच्या रस्त्यावरती कुठं चाललो, ते पण आपल्या जग्ग्यासोबत. तर चला तुम्हाला पुढं सांगतो. तर जय शिवराय भावना, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मग काय, आज ब्लॉग बनवतो बनवतो निघलो होतो. कृष्णाच्या घर भरणीला जायचं होतं. मग काय, घर भरणीला आता ऋषी व्हायचे, ज्ञानेश्वर व्हायचे झाले दर्शन आपले. मग काय, घरात गेलो. घरात जाऊन दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन डायरेक्ट आलो जेवायला. मग काय, जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर आपलं काय सांग वाढायला होते, तेवढं जग्गीच नाटकं झालं चालू. काय मग तेवढं सांग वाढीत होता आणि कृष्णा पण वाढीत होता. दोघं वाढीत होते ना, आम्ही जेवत होतो. आम्हाला काही लाज नव्हतं वाटत त्यांना काही बासा इसा काही म्हणाला. आपण नेस नसतं लाज जेवायला. डायरेक्ट गेलो डायरेक्ट जेवायला बसलो. तेवढं सांगू तिथं गप्पा आणत होता ना, आम्ही त्याच्या गप्पा ऐकत होतो. गप्पा ऐकून झाल्यानंतर आम्ही घरी पाहिलं त्याचं आणि सीधा बाहेर आलो. बाहेर आताच निघलो म्हणलं मग आम्ही घरी. आता घरी निघत असताना मग काय, आमची गाडी आम्ही पळली थोडी. रस्ता थोडा लय बेकार होता. रस्ता बेकार होता तेवढं जाग्याने आमच्या गाडीचं पेट्रोलच गेलं फोडून त्याच्यात. तेवढं जाग्याने उचलून आणलं. जाग्या म्हणत होत लोकांची गाडी ही नीट चालायची का काय, सांगूची गाडीच पाडून टाकलं आम्ही डायरेक्ट ते पेट्रोलचं. मी हसत होतो. पुढं करून आम्ही तरी ऐकलं नव्हतं, तरी गाडी पळली. गाडी पळता पळता एका दगडावर उडून पडली. डबल पडलं भाऊ आमच्या गाडीचं. डबल जागे उतरला भाऊ गाडीवरून. डबल आणायला लागला. आम्हाला मागचे लोक शादीत होते भाऊ गाडीवाले. ते म्हणत अशी काय गाडी चालू राहिली. आम्ही एका साईडला उभं केली गाडी आणि ते एकदम प्रॉपर लावून घेतलं आणि मग डायरेक्ट घराला निघलो. गाडी देऊन टाकली मग भाऊला. एकदम रिपीट मध्ये गेलो भाऊच्या घरी, गाडी देऊन टाकली. गाडी देऊ म्हणलं हो, कुठं आपट्ट्या होता आपल्या पैसे घेऊ पडून. भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. आता जय शिवराय.